गिरीश महाजन यांनी दिलीप खोडपेंबाबत बोलणं टाळलंय। महाजनांनी नाराजी व्यक्त करत खोडपेंबाबत बोलणं टाळलं। अनेक जण लढा देऊन थकले असं गिरीश महाजन म्हणाले। कोणालाही येऊ द्या आणि गंमत बघा असं गिरीश महाजन यांनी आव्हान दिलं आहे। तर निवडणूक संपल्यानंतर माझ्याशी बोला असं गिरीश महाजन म्हणाले आणि त्यांनी बोलणं टाळलंय। महायुतीचं सरकारच येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर दिलीप खोडके मवियामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे आणि याविषयी जेव्हा गिरीश महाजन यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याविषयी बोलणं टाळलेलं आहे। जळगावात गिरीश महाजन आणि दिलीप खोपडे लढतीची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। मात्र गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये त्यांचे सहकारी आता असलेले दिलीप खोपडे हे मवियाकडून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे इथे निवडणूक चुरशीची होणार आहे। पण त्याच्याविषयी जेव्हा गिरीश महाजन यांना विचारलं होतं त्यावेळेला त्यांनी त्यांच्याविषयी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत गणपती बाप्पाला काही साकडा घातलाय का? काही साकडं नाही। गणपती बाप्पांना माहित आहे काय करायचं काय नाही। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे। निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार आणि मोठ्या मताधिक्याने येणार आहे। तर आपण बघितलेलं आहे गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। त्यामुळे आता याचा अर्थ गिरीश महाजन यांना सुद्धा याविषयीची भनक लागलेली आहे आणि त्यांनाही आता कुठेतरी वाटतंय की आपले सहकारी असलेले दिलीप खोपडे हे आता आपल्या विरोधामध्ये लढणार आहेत। त्यामुळे आता कशी तयारी गिरीश महाजन करतात ते बघावं लागणार आहे। दरम्यान त्यांनी आव्हान देऊन टाकल्याचंही दिसलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।